आपल्याला इथे पाहायला मिळतील. पंचांच्या माध्यमातून एक माहिती मिळते, दुसऱ्या फेरीचा सामना निश्चितपणे 4 षटकांचा असेल याची दोनही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि या 4 षटकांमध्ये पहिलं षटक जे आहे पॉवर प्लेचं षटक म्हणून नक्कीच पाहायला मिळेल. तर सामन्याला सुरुवात होतीये. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रीतमजी पाटील असोत, प्रशांतजी बांदिवडेकर असोत, पुरुषोत्तमजी भगत असोत किंवा डान्सिंग अंपायर हॅरी, हे या स्पर्धेला लाभलेले दिग्गज असे पंच. तर सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी करणारा संघ मैदानात आपण पाहतोय. नुकताच ज्याने आपण पाहिलं होतं यजमानांना पराभूत करून या फेरीमध्ये धडक मारली असा श्री गणेश कुदे आणि त्यांचा विरोधी संघ असणार आहे अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोठी. सामन्याचा पहिला चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका. चेंडू गेलाय डीप कव्हर रिजन मध्ये 4 धावांसाठी डीजे मास्टर. डीजेला थोड्या वेळासाठी नक्कीच विश्रांती दिली गेली आहे, परंतु जो चौकार ठोकला होता तो मागच्या सामन्याचा सामनावीर असा खेळाडू सुहास थळे, ज्याने आजच्या दिवसाचा पहिला सामना होता अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी विपक्ष जय बाबदेव भिरसे या सामन्यामध्ये तब्बल 31 धावा एक हाती जमा करून आपल्या संघाला महत्वपूर्ण असा विजय मात्र संपादन करून दिला होता. आणि त्याच्याच बॅट मधून पहिल्याच चेंडूवर चौकाराच्या स्वरूपात कुंठ्याची गोटी संघाचा श्री गणेशा मात्र होतोय. अर्थात चौका अभी आया है, छक्का अभी बाकी है, आगाज आपने देखा है, अंजाम अभी बाकी है. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू, बॅट्समनच्या पल्ल्याच्या किंवा रेंजच्या बाहेर हा चेंडू टाकला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा होतोय गोलंदाज मयूर पाटील याला. अर्थात निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता मात्र होते. दोनही संघ तुल्यबळ. एका बाजूला श्री गणेश कुदे असो, जिथे आपण पाहतोय निनाद, मयूर, संकेत किंवा संघाचे प्रमुख खेळाडू शशी भाऊ किंवा दीक्षित असोत, असे काही दिग्गज खेळाडू. इथे सुद्धा इनसाइड आउट पद्धतीचा आणखीन एक फटका येतो, परंतु तेवढाच दर्जेदार, लाजवाब, विलोकनीय असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेक चेक. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. पुरस्कृत एमजी फायटर्स वनवली आणि प्रतिस्पर्धी साई झारखंड या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपली उपस्थिती मात्र आमच्याकडे. थर्ड अंपायर या ठिकाणी अर्थातच चौकारासाठी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी थर्ड अंपायरचे पुरुषोत्तम भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी योग्य तो डिसिजन होईल. हॅलो. तर चौकाराची पाहणी केली जाते. बाउंड्री लाईनच्या नजीक आपण पाहतोय चेंडू अडवला गेला होता. चांगला प्रयत्न होता फिल्डरचा, त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिले, अर्थात निर्णय सोपवलाय. आणि आपण पाहतोय 2 धावा निश्चितपणे या फिल्डरने आपल्या संघासाठी रोखल्या आहेत. खेळाडूचं नाव आहे निनाद, मॅन फ्रॉम श्री गणेश कुदे. पुन्हा एकदा खेळाला प्रारंभ होईल. पुढील होणारा सामना पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू इच्छितोय. सुजल गायकर पुरस्कृत एमजी फायटर्स वनवली विपक्ष साई झारखंड. दोनही संघांनी सज्ज राहायचंय. वळतोय खेळपट्टीकडे. यावेळी ओव्हर पिच लेनचा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका. चेंडू खाली निनाद, परंतु एक घोड चूक, मोठी चूक आणि चुकीला माफी नाही हे निश्चितपणे दाखवून देईल फलंदाज सुहास थळे. थँक्यू. एक सोपा झेल होता, परंतु झेल मात्र निसटलाय. एक चूक करा, 1000 चुका करा, परंतु एकच चूक 1000 वेळा करू नका, असा काहीसा कान मंत्र मी श्री गणेश कुदे संघाला नक्कीच देईन. आणि निनादचा जर उल्लेख केला तर एक दर्जाचा एक क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या माध्यमातून एक मोठी चूक झाली. सुहास थळेचा झेल मात्र निसटलाय. ही चूक कुठवर महागात पडेल ही येणारे वेळच सांगेल. तत्पूर्वी मी स्कोर बोर्ड सांगू इच्छितोय. 5 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पॉवर प्लेचा षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी संघाची आतापर्यंतची धावसंख्या बिनबाद 8. चांगली अशी सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. षटकातील अंतिम चेंडू अक्रॉस द लाईन येऊन प्रीडिटरमाइंड शॉट. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
आपण पाहिलं की सुहास थळे याचा झेल जो काही सोडला होता निनादने आणि त्याची जी काही चूक झाली होती त्याच्या स्वरूपातच आपण पाहिलं शेवटच्या चेंडूवर उत्तुंग असा षटकार ठोकला गेला, तो सुद्धा सुहासच्याच माध्यमातून. जे चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहिलं होतं. पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 8 धावा खर्च केल्या होत्या मयूरने. तदनंतर शेवटच्या चेंडूवर 6 धावा ठोकून हे षटक काहीसं महागडं मात्र करून घेतलंय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण म्हणतो पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, ताकदीचा खेळ दाखवणं गरजेचं होतं कुंठेजी गोटी या संघाला. पहिल्या 5 चेंडूमध्ये एकमेव चौकार आला होता. तदनंतर शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून तब्बल 14 धावा निश्चितपणे वसूल केला गेल्या. पहिलं षटक पूर्ण झालंय, धावा झाल्यात बिनबाद 14. ऑन स्ट्राईक असेल नवीन फलंदाज या इनिंग मध्ये आपला पहिला वेळेला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज अल्पेश राऊत. अप्पू या नावाने सर्वप्रचलित असा हा खेळाडू, ज्याच्याकडे इनसाइड आउट पद्धतीचे फटके असोत किंवा स्ट्रेट ऑफ द विकेट असोत किंवा लॉंग ऑनच्यावरून मोठे मोठे फटके, मिड विकेटच्यावर मोठे मोठे फटके, असा हा खेळाडू उत्कृष्ट बॅट्समन. फुलरल्यांचा चेंडू होता, एक गिफ्ट दिलं होतं परंतु ते गिफ्ट स्वीकारता आलेलं नाहीये अप्पू याला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन तर झालं होतं परंतु एकेरी धावेनेच या चेंडूवर समाधान मानावं लागलंय. आणखीन एक अनाउन्समेंट करू इच्छितोय. एक वाहन जे आहे हे रस्त्यात उभं केलं गेलंय. वाहन क्रमांक आहे MH46 CE 2104. तर त्याने आपली गाडी रस्त्याच्या बाहेर काढायची आहे. खेळपट्टीकडे बोलूया. तिथे चेंडू दीर्घकाळ हवेत स्थिरावला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज सुहास तळे. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. याला सर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. एखादा कठीण झेल सोपा करणं म्हणजे क्रिकेट असतं, परंतु एखादा सोपा झेल हातातून निसळणं म्हणजे सुद्धा क्रिकेट असतं. आधी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निनादने झेल सोडला होता. तदनंतर त्या चुकीची पुनरावृत्ती न करता मयूर याने तो झेल नक्कीच टिपलाय. जसं आपण म्हणतो की चुकणं ही प्रकृती, चूक मान्य करणं ही संस्कृती, परंतु ती चूक सुधारणं हे प्रगतीचं लक्षण असतं. आणि आपली जी काही चूक झाली होती ती मात्र सुधारली. श्री गणेश कुदे या संघाने सुहास तळेला तंबूचा रस्ता मात्र दाखवला. पहिला फलंदाज बाद झालाय. धाव संख्या झाली आहे 1 बाद 15. षटकातील पुढील चेंडू हलकासा ब्लाइंड शॉट आपण पाहिला. बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल झाला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची अडवणूक झाले, फेक झाले. तत्पुरी धाव फलकावर तब्बल 3 धावा जमा केल्या गेल्या, परंतु 1 रन शॉर्ट आहे असं पंचांनी सुद्धा घोषित केलंय. अर्थात कुंठेजी गोटी हा संघ रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सर्वोत्तम असा संघ आपल्या विभागामध्ये ओळखला जातो. त्यामुळे आपण पाहिलं की या चेंडूवर तब्बल 3 धावा निश्चितपणे जमा करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक शॉर्ट रन पंचांनी घोषित केले. स्वरूपात 2च धावा दिल्या जातील आणि या 2 धावांच्या स्वरूपात धावफलक 2 धावांनी पुढे सरकतोय. धावा झाल्यात 1 बाद 17. षटकातील पुढील चेंडू यॉर्कलेनचा चेंडू आपण पाहिला. हलकासा हेलिकॉप्टर सुद्धा पाहिला अल्पेशच्या माध्यमातून, परंतु एकच धाव. जसं आपण म्हणतो यॉर्कर आणि तेंडुलकर या 2 गोष्टींचा आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये सन्मान करतो. आणि प्यायला पाणी नसेल तर जगता येणार नाही आणि गोलंदाजाकडे यॉर्कर चेंडू नसेल तर मैदानात टिकता येणार नाही. हे जे काही समीकरण आहे त्याचा पुरेपूर वापर केलाय गोलंदाजाने. चेंडू भिरकावलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स पद्धतीने ओव्हर द रोफ चौकार. थँक्यू सर्वांना. नक्कीच जय श्रीराम, कारण नुकताच आपण श्रीराम नवमीचा एक उत्सव साजरा केला. होतो खेळपट्टीकडे ओव्हरपिच लेनचा चेंडू या फटक्यामध्ये होतं वजन आणि धावा मिळाला तब्बल अर्धा डझन. डीजे
थँक्यू. पाणी पाठवायचं आहे मैदानामध्ये, व्हॉलेंटियर्सनी दखल घ्यायची आहे. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि या 2 षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तेवढ्याच धावा अर्थात जमा करतोय अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी. असं आतापर्यंतची धावसंख्या 1/28 आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार आला होता, फलंदाज होता सुहास तळे. तदनंतर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार ठोकलाय, फलंदाजाचं नाव होतं अल्पेश राऊत. एक दर्जेदार फलंदाजी असणारा, खोलवर फलंदाजी असणारा असा संघ आपण पाहतोय मैदानात अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी, ज्याच्या माध्यमातून अशी फटकेबाजी पाहतोय. आणि या संपूर्ण टुर्नामेंटचा धरणे गुरुजींच्या माध्यमातून जी काही माहिती मिळते, हा 89वा षटकार आपण पाहिला. चालू इनिंग मधला दुसरा षटकार, अल्पेशच्या बॅट मधला पहिला षटकार, परंतु संपूर्ण स्पर्धेचा हा 89वा षटकार आपण नुकताच पाहिला. चेंडू तेवढाच खराब दर्जाचा होता, ओव्हरपिच लेनचा चेंडू होता, बॅटच्या खालोखाल दिलेला हा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी हा संघ. माय मिस्टेक, तेजसच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला होता मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर. यावेळी स्ट्राईक हँड सांभाळेल अल्पेश राऊत, गोलंदाजी मार्कवर असेल निनाद. दोनही दिग्गज असे संघ आपण पाहतोय. श्री गणेश कुदे विपक्ष अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी. षटक क्रमांक 3 मधील पहिला चेंडू स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलेलं बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. डीजे मास्टर थँक्यू. अतिशय सुंदर सुरुवात या ओव्हरची अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करू इच्छितोय. सुजल गायकर पुरस्कृत MG फायटर्स बनवली विपक्ष साई झालकण. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. या सामन्याच्या मध्यांतरात आपण नाणेफेक करून घेणार आहोत. खेळपट्टीवर आपण पाहतोय फुलारलेनचा चेंडू, फुल टॉस, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, षटकार. धन्यवाद, थँक्यू. संपूर्ण स्पर्धेचा 90वा षटकार, या इनिंग मधला तिसरा षटकार. आणि एक अनोखं वैशिष्ट्य आपण पाहतोय. एक षटकार सुहासने ठोकला होता, आणखीन एक षटकार तेजसने ठोकला होता. तदनंतर जो षटकार आला तो आपण अल्पेशच्या बॅट मधून नुकताच पाहिला. एक रसिक प्रेक्षक आपण पाहतोय अल्पेशच्या फलंदाजीला प्रभावित होऊन त्याला पारितोषिक देण्यासाठी थेट खेळपट्टीवर गेलाय. अल्पेशने एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला, सुहासने एक चौकार ठोकला, एक षटकार ठोकला, तसेच तेजसने सुद्धा एक चौकार ठोकला, षटकार ठोकला. अशी एक अनोखी माहिती, एक रंगतदार माहिती धरणे गुरुजींच्या माध्यमातून नुकताच मिळते. धावसंख्येचा उल्लेख करायचा झाला तर आतापर्यंत तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला, अर्थात 2.2 षटक पूर्ण झालेली आहेत आणि धावसंख्या झाली आहे 1/38. एक एक्स्ट्रा फिल्डर अर्थात 12वा खेळाडू मैदानात धावतोय, त्याला बाहेर काढायचं आहे. ओके, बॅट्समन रेडी, बॉलर रेडी, लेट्स प्ले. यावेळी राऊंड द विकेट चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय चेंडूला उडवलंय कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु झेलबाद स्वरूपात अल्पेश बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद. वाईड यॉर्करलेचा चेंडू होता धरणे सर. अशाच पद्धतीचा विकेट मी IPLच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिला होता. मुंबई इंडियन्सचा सलामीचा फलंदाज ईशान किशन अशाच पद्धतीने IPLच्या मला वाटतं दुसऱ्या मॅच मध्ये झेलबाद झाला होता. वाईड लाईनच्या चेंडूला अशाच पद्धतीने ऑफ क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयत्न होता ईशान किशनचा आणि कव्हर क्षेत्रामध्ये झेल देऊन पॉइंट क्षेत्रामध्ये झेलबाद झाला होता ईशान किशन. इथे
अल्पेश राऊत कव्हर क्षेत्रामध्ये झेलबाद स्वरूपात बाद झालाय. दुसरा हादरा बसतोय अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी या संघाला 38 या धावसंख्येवर. नवीन आलेला फलंदाज निमेश राऊत खेळपट्टीचा ताबा घेतोय, चेंडूची पाहणी करतोय. निनादच्या माध्यमातून आता आपण पाहतोय वापसी नक्कीच झालेली आहे. पहिल्या 2 चेंडूवर तब्बल 10 धावा खर्च करत होता निनाद, परंतु तिसऱ्या चेंडूवर अल्पेशची बहुमूल्य विकेट आपल्या संघाच्या नावे करतोय, स्वतःच्या नावे करतोय आणि आपल्या संघाचा कमबॅक मात्र करतोय. षटकातील पुढील चेंडू हलकासा शफल होऊन चेंडूला स्ट्रेट ऑफ द विकेट खेळण्याचा इरादा होता निमेशचा, परंतु प्रयत्न बसलाय. चेंडू जातोय निर्धाव. दर्जेदार खेळाडूने भरलेला असा संघ जिथे मोनेश असोत, निनाद असोत, संकेत असोत, मयूर असोत, शशीभाऊ असोत, असे नामवंत खेळाडू स्लिपच्या क्षेत्रामध्ये शशीभाऊंना मी पाहतोय. त्यांचा चिरंजीव इथे नावे सांगण्यासाठी आमच्या पाठीमागे उभा आहे. वाईड ऑर्गलेनचा चेंडू आपण पाहतोय, पंच तत्समच झालेला नाहीये. अर्थात सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, वैध चेंडू, निर्धाव चेंडू. वापसी कशा पद्धतीने करायची याचं एक उत्तम उदाहरण, ज्वलंत उदाहरण प्रस्तुत करतोय गोलंदाज निनाद. कारण आपण पाहिलं होतं पहिले 2 चेंडूवर एक चौकार आणि षटकार आला होता. तदनंतर तिसऱ्या चेंडूवर अल्पेश झेलबाद झाला आणि सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळून काढणारा फलंदाज आपण निमेश राऊत मैदानात पाहतोय. परंतु त्याच्याकडे सुद्धा ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे, क्षमता आहे, कुवत आहे कमबॅक करण्याची, मोठे पटके खेळण्याची. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3 ऑन द मार्क. पुन्हा एकदा शफल झाला, स्ट्रेट ऑफ द विकेट. चांगला फटका होता, परंतु थेट बॉलरच्या पायाला चेंडू लागतोय. जिथे चौकार किंवा 2 ते 3 धावा सुद्धा मिळू शकल्या असतात, तिथे मात्र एकच धावेने आपण पाहतोय समाधान मानावं लागतंय. कुंठ्याची गोटी या संघाला. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 बाद 39 अशा पद्धतीने धावफलक पुढे सरकतोय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिलं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 14 धावा, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा जमा करून कुठेतरी धावांवर रोख लागवण्याचा प्रयत्न झालाय श्री गणेश कुदे या संघाचा. जर अंतिम ओव्हरमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची गोलंदाजी झाली, अशाच पद्धतीचा क्षेत्ररक्षण झालं तर निश्चितपणे 50च्या आसपास धावफलक आपण पाहू शकतो. परंतु मैदानात तेजस किंवा निमेश ही जी जोडगोळी आहे, जी कोणत्याही क्षणी गेअर बदलू शकतात. टॉप गिअरला जर त्यांची गाडी गेली तर निश्चितपणे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होऊ शकते. स्कोअर बोर्ड जो आहे हा 60च्या आसपास सुद्धा पोहोचू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला कुदे संघाचा जर उल्लेख करायचा झाला तर फलंदाजी नक्कीच तगडी आहे आणि त्यांच्या समोर किमान 55 ते 60 धावांचं टार्गेट उभं करणं तेवढंच गरजेचं असणार आहे. तर कशा पद्धतीने खेळवले अंतिम 6 चेंडू. दीक्षित पाटील नुकताच कुदे येथे समालोचनासाठी गेलो होतो, तर दीक्षितने एक निर्धाव षटक टाकलं होतं. 6च्या 6 चेंडू डॉट टाकले होते. असा हा टॅलेंटेड गोलंदाज शेवटचं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू कटर पद्धतीचा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडूला टोल लावलंय. चेंडूची अडवणूक होईल, फेक होईल, तत्पूर्वी धावफलकावर मात्र एकच धाव. निमिषला नक्कीच ठाऊक असेल आपल्या बॅटला चेंडू हवा तसा कनेक्ट होत नाही, त्यामुळे आपला साथी खेळाडू जो आहे तेजस, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आणि षटकार सुद्धा आलाय, तर त्याला संधी देणं तेवढंच गरजेचं होतं, स्ट्राईक देणं तेवढंच गरजेचं होतं. तर क्रिकेटमध्ये नुसतं चौकार आणि षटकार नव्हे तर संयम किंवा धैर्य किंवा चालाकी ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. इथे वेळेची नजाकत पाहता तेजसला संधी मिळते. श्रीवत्सचा अटेम्प्ट, चांगला फटका, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक वन बाउन्स पद्धतीने चेंडू अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज निमेश राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे ओके, डीजे मास्टरना आपण विश्रांती दिले. अतिशय सुंदर षटक आतापर्यंत सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं होतं मागच्या सामन्यामध्ये जिथे NSC खानाव ए विपक्ष श्री गणेश कुदे हे 2 संघ समोरासमोर असताना शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना दीक्षित गोलंदाजी करत होता. समोर फलंदाज तेवढाच ताकदीचा होता आकाश गोंधळे, एक आयकॉन खेळाडू, आणि त्याच्या समोर गोलंदाजी करायची होती. सुरुवात अतिशय खराब झाली होती, वाईट चेंडू टाकले गेले होते, परंतु आपला आत्मविश्वास न गमावता, कुठेही न डगमगता त्याने तेवढ्याच दर्जाची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला नक्कीच विजयास पात्र ठरवलं. असा हा गोलंदाज दीक्षित आपण पाहतोय ऑन द मार्क. दीक्षितच्या माध्यमातून पुढील चेंडूला लॉफ्ट केलंय, स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय, सीमारेषे बाहेर मनवास पद्धतीने ओव्हर द रोप, चौकार.
जसं मी म्हटलं होतं की काळाची गरज किंवा वेळेची गरज अशी होती की तेजसनं स्ट्राईक एंडवर येणं तेवढंच गरजेचं होतं. निमिष स्वतः एक टॅलेंटेड खेळाडू आहे, परंतु खेळ जशा पद्धतीने सुरू असतो, एखादा बॅट्समन ज्यावेळी रंगात असतो, टच मध्ये असतो आणि त्याला संधी देणं, स्ट्राईक देणं तेवढंच अपेक्षित असतं आणि तेच काम केलं निमिषने. स्वतःची विकेट खर्च करून तेजसला जी काही संधी दिली त्याचं सोनं मात्र तेजस आतापर्यंत करतोय. षटकातील पुढील चेंडू दीक्षितच्या माध्यमातून आलेला हा चेंडू इनसाइड आउट पद्धतीचा फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज तेजस तंबूच्या आश्रयाला. छोटे जे प्रेक्षक आहेत ते नक्कीच डीजेची वाट पाहत आहेत जेणेकरून त्यांना नाचण्याची संधी मिळेल, परंतु डीजे ऑपरेटरना लंच ब्रेक दिला गेलाय. तुम्हाला थोड्याच वेळात सर्व छोट्या उस्तादांना नाचण्याची संधी मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. अंतिम षटक 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. 4 बाद 45 ही आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय. धाव फलकावर संघाचं नाव आहे अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी. नवीन आलेला फलंदाज कल्पेश राऊत. दीक्षितचं मी नक्कीच कौतुक केलं होतं. मी जसं म्हटलं की कुदेच्या टुर्नामेंटमध्ये मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी एक निर्धाव षटक पहिल्या फेरीचा तो सामना होता, फसलेला सामना होता, परंतु निर्धाव षटक मैदानावर दीक्षित यांनी टाकली होती. दीक्षितच्या माध्यमातून आणखीन एक चेंडू, कटर पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. कल्पेश नक्कीच बीट झाला. एक चोरटी धाव घेण्याचा नक्कीच दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होता. पंचांच्या माध्यमातून आम्ही डिसिजनची वाट पाहतोय. रिव्ह्यू मागितला गेलाय, अर्थात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली गेली आहे. फलंदाज धावबाद आहे की नाही किंवा ही धाव आहे की नाही हे तिसरे पंच नक्कीच आम्हाला कळवतील. डिसिजन नक्कीच पेंडिंग आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो यावेळी तिसऱ्या पंचांची भूमिका बजावत आहेत डान्सिंग अंपायर हॅरी, ज्यांच्या माध्यमातून आपण मागच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त अशी डान्सिंग पाहिली, वेगळ्या प्रकारची ऍक्शन सुद्धा पाहिली. प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने मनोरंजन करण्याचं काम पंच हॅरी यांनी केलं. मॅन फ्रॉम कल्याण, जे खाना विभागामध्ये पहिल्यांदाच पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय, परंतु यानंतर नक्कीच हॅरी यांना या विभागामध्ये आवर्जून आमंत्रित केलं जाईल यात मात्र शंका नाही आहे. फलंदाज नॉट आउट घोषित केलाय पंचांनी आणि ही एक धाव सुद्धा, पंच ही एक धाव आहे ना ग्राउंड अंपायर, ओके. तर चोरट्या स्वरूपात एक धाव जी आहे ही कुंठ्याची गोटी संघाच्या खात्यामध्ये नक्कीच जमा केली जाईल. धाव संख्या होईल 4 बाद 46, 46 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अंतिम चेंडू पहिल्या डावाचा, दुसऱ्या फेरीचा हा सामना सुरू आहे मैदानात आपण पाहतोय. बाईसची धाव ना, ओके. अतिशय अचूक असं परीक्षण पंचाच्या माध्यमातून, अचूक असा डिसिजन आपण पाहतोय. एक एक धाव खूप महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. वैयक्तिक पारितोषिक नक्कीच आपण पाहतोय. एका बाजूला स्पोर्ट्स सायकल असोत किंवा ग्रामीण गटातून मालिकावीरास आपण बाईक देणार आहोत, तसेच गावटूगाव IPL फॉर्मॅट मधून सुद्धा बाईक देणार आहोत. त्यामुळे एक एक धाव सुद्धा महत्वाची आहे असं पंचांना सुद्धा ठाऊक असणार आहे. ही बाईकच्या स्वरूपात धाव घोषित केले. सुयोग भादाणकर जो मागच्या सामन्यात हिरो ठरला होता, 500 रुपयाचा बक्षिसाचा मानकरी ठरला होता, यावेळी एकमेव चेंडू सुयोगच्या वाट्याला आलाय. संधी मिळाली, अर्थात कोणतीही संधी मिळो, तुम्ही संधीची वाट पाहू नका. जी काही संधी मिळेल त्याचं सोनं मात्र करा. तर सुयोगला संधी मिळते. अंतिम चेंडू ऑन द मार्क, गोलंदाज दीक्षित, ऑन स्ट्राईक फलंदाज सुयोग भादाणकर. तर शेवटचा चेंडू बॅटला हवा तसा कनेक्ट झालेला नाहीये, परंतु एक धाव देऊन जाणारा हा चेंडू आहे. 4 षटकांचा दरम्यान खेळ पूर्ण होतोय आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहिलं अभय स्पोर्ट्स कुंठ्याची गोटी संघाची अंतिम धाव संख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 47, अर्थात 47 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. याचाच अर्थ 24 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव असेल श्री गणेश कुदे.
तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. आपण गाव टू गाव IPL फॉर्मॅट मधून यापुढचे सामने पाहणार आहोत आणि या गटातून पहिला सामना रसिक प्रेक्षकांच्या वाट्याला येतोय. सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घर बसल्या सुद्धा घेऊ शकतात. tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube लाईव्ह तसेच केबल नेटवर्कच्या माध्यमातून सुद्धा आपण टीव्हीवर सुद्धा ही स्पर्धा पाहू शकतात. तसेच थेट या मैदानात येऊन NSC खानावच्या भव्यदेव मैदानात येऊन सुद्धा याची देही याची डोळा ही स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी बोलतोय. दोन विरोधी संघांची नावं घेऊ इच्छितोय. कुमार सुजल गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली विपक्ष साई झालकंड. दोनही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. हॅलो. पुढील सामन्यासाठी दोनही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. कुमार सुजल सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली विपक्ष साई झालखंड. हॅलो. धरणे सर सामन्याकडे लक्ष ठेवा. नाणेफेक करतोय. हॅलो. तर प्रसाद चव्हाण पुरस्कृत साई झालकंड विपक्ष कुमार सुजल सुभाष गायकर पुरस्कृत MG फायटर्स वनवली. या दोन संघाचे कर्णधार अर्थात प्रणय म्हात्रे आणि अक्षय इथे उपस्थित आहेत. दोनही कर्णधारांच्या सोबत आपण नाणेफेक करून घेणार आहोत. श्री चंद्रकांतजी पाटील यांना मी विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे. गाव टू गाव IPL फॉर्मॅट मधला पहिला सामना दोनही कर्णधारांना मी शुभेच्छा देतोय. हुईज कॉल. तर प्रणय म्हात्रे याच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. हेड असा कॉल आहे परंतु टेल आलाय अर्थात नाणेफेकीचा विजेता ठरलाय साई झालकंड हा संघ. प्रसाद चव्हाण पुरस्कृत साई झालकंड हा संघ. तर मी अक्षयला विचारतोय तुमचा डिसिजन काय असेल. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. अर्थात पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा नक्कीच निर्णय घेतलाय. तुमचे आयकॉन जे 4 खेळाडू आहेत त्याची सुद्धा माहिती द्यायची आहे. आमच्या 4 आयकॉन मयूर वाघमारे, रजत मुंडे, एजाज कुरेशी आणि निखिल पाटील. अर्थात दिग्गज नावं आपण पाहतोय साई झालकंड या संघामध्ये. मी नक्कीच साई झालकंड संघाला शुभेच्छा देतोय. वळतोय प्रणय म्हात्रे यांच्याकडे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा डिसिजन नक्की काय असता. आम्ही पण गोलंदाजी केली असती पहिली.
ओके, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय वनवली संघाचा सुद्धा होता. तसेच 4 आयकॉन खेळाडूची नावं जी आहेत ते प्रेक्षकांना सांगायची आहेत. अक्षय पवार, शुभम जाधव, कुणाल कोंडालकर, आकाश तवसालकर. तर वनवली संघामध्ये सुद्धा आपण बघतोय दिग्गज चेहरे ज्यांनी खूप सारे विक्रम केलेले आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये. तर मी वनवली संघाला सुद्धा माझ्या वतीने आयोजकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतोय. प्रणय म्हात्रे यांना शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो, तसेच आपण पाहतोय व्यासपीठावर मान्यवरांच्या यादीमध्ये आणखीन काही नावं ऍड झालेली आहेत. आदरणीय महेशजी शिंदे तसेच सुडकोली गावचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सुडकोली पृथ्वीराजजी पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झाले जातात. आमचे भाई तर आपण अतिथी देव या उक्तीप्रमाणे थोड्याच वेळात उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान करणार आहोत. तसेच आणखीन एक विनंती, प्रेक्षकांनी कोणी मैदानात जायचं नाहीये. तुम्हाला पारितोषिके द्यायची असेल तर तुम्ही कॉम्बॉक्स पाशी येऊन तुमची बक्षिसं देऊ शकता, अनाऊन्स करू शकता. मैदानात कोणी जायचं नाही. वळूयात सत्कार सोहळ्याकडे. आपण आपले आदराचे स्थान आदरणीय श्री अनंत गोंधळी साहेब आप्पा यांच्या शुभ हस्ते श्री महेशजी शिंदे सर्वप्रथम भाईंचं पृथ्वीराजजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करणार आहोत. मायेची उबदार शॉल, मानाचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो, सुंदर असा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सुद्धा त्यांना देणार आहोत. आणि भाईंनी आपला बहुमूल्य असा वेळ खर्च करून इथे उपस्थिती दाखवली तर त्यांचे मी माझ्या वतीने आयोजकांच्या वतीने शतशः आभार व्यक्त करतोय. नुकताच कुदे येथे जी स्पर्धा झाली त्याचा मी वारंवार उल्लेख करतोय आणि तिथे एक 8 संघाचा गट होता 40+चा आणि त्या 40+च्या गटामध्ये भाई सुद्धा खेळले होते. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी पृथ्वीराज पाटील यांनी केली होती. तरी ही गोष्ट सुद्धा मी सांगू इच्छितोय. त्यानंतर आदरणीय श्री महेशजी शिंदे यांचा सुद्धा आपण मान सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. पुन्हा एकदा आपणच्या शुभ हस्ते महेशजी शिंदे यांना सन्मानित केलं जातंय. त्यांना सुद्धा शॉल आणि पुष्पगुच्छ आपण प्रदान करतोय आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह सुद्धा आपण देणार आहोत. तर श्री महेशजी शिंदे या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित राहिले. तर याकरिता त्यांचे सुद्धा मनापासून आभार, धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. हॅलो, धन्यवाद. कैलास कर्णेकर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आहोत 8व्या पर्वामध्ये. खऱ्या अर्थानं NSC खानाव चषक 2024 जिंकण्यासाठी 48 धावेचं टार्गेट या मैदानावरती ठेवलेलं आहे. बॅटिंग करत असताना आतापर्यंत श्री गणेश कुदे संघाचा या ठिकाणी एक खेळाडू बाद झाला, तो म्हणजे नितेश. एक चौकाराचा समावेश त्यांनी त्याच्या माध्यमातून दाखवला आणि तदनंतर मात्र तो तंबूत परतला आणि नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, तो म्हणजे संकेत. 48 धावेचा टार्गेट. अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी विरुद्ध श्री गणेश कुदे. सेकंड राऊंडचा हा पहिला सामना मैदानावरती मात्र सुरू झालाय. चांगला बॉल, तितका चांगला फटका. चेंडू मात्र येतोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेनं. एक सिंगल धाव पूर्ण झाली आहे आणि एका सिंगल धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ते म्हणजे 19 या आकड्यावरती. आता 15 चेंडू मागे 29 धावा पूर्ण करायच्या आहेत. मॅच मात्र पूर्णपणे इंटरेस्टिंग मोड मध्ये जाईल यामध्ये शंका नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला उडवला, एक्स्ट्रा कव्हरला सीमा रेषेच्या दिशेनं. परंतु इथे पाहूया काय डिसिजन येणार आहे. अंपायर्सने मात्र इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. योग्य डिसिजन तुम्ही जी या मैदानावरती LED स्क्रीन आहे त्यावरती सुद्धा पाहू शकता.
की खेळाडूचा पायाचा स्पर्श हा सीमारेषेला झालाय का, आणि याची पाहणी आता आमचे थर्ड अंपायर पुरुषोत्तम भगत या ठिकाणी पाहणार आहेत. हॅलो. तर आदरणीय पृथ्वीराजी पाटील अर्थात भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रुपये 2000ची बहुमूल्य देणगी या स्पर्धेसाठी लाभले. तर मी नक्कीच आयोजकांच्या वतीने त्यांचे शतशः आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या ठिकाणी आता थोड्याच वेळात आपल्याला नवीन नवीन चेहरे आणि ज्याने टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं नावलौकिक कमावलेला आहे असे ॲज अ आयकॉन म्हणून खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ज्या वेळेला टॉस झाला नेक्स्ट मॅचचा तेव्हा कैलास कनकाने विचारलं होतं आणि इथे अंपायरने इशारा दिला की हा मात्र षटकार आहे, आणि 6 धावेच्या साहाय्याने तुम्ही LED स्क्रीनवरती पाहू शकता पायाचा स्पर्श हा सीमारेषेला झाला. पुन्हा एकदा दाखवलं जाते रिप्ले, आणि हे सर्व काम tennis.cricket.in च्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम मात्र करत आहे. पायाचा स्पर्श झाला आणि त्याचमुळे अंपायर्सने इथे षटकार घोषित केला आणि 6 धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचले. 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 14 बॉल आता 23 धावेची गरज. सेकंड राऊंडची ही मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. बोट Thank you so much. थँक्यू सो मच. महेश सिंग यांचं आधार कार्ड आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, सापडलेलं आहे. जर इथे असतील तर त्यांनी घेऊन जायचं आहे. महेश सिंग वयात मॅचकडे 13 बॉलमध्ये 23 धावेची गरज आहे, आणि आता श्री गणेश कुदे संघ या ठिकाणी बॅटिंग करत असताना आतापर्यंत धावफलकावरती 25 धावा जमा केल्यात. 13 बॉल 23 धावेची गरज. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, स्लोवर बॉल, पण तो मात्र इथे फलंदाजानं ओळखलं आणि या बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण केली. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत आणि बघता बघता 2 ओव्हर्स इथे मात्र कंप्लीट झाले आहेत आणि आता येणारे 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. प्रति षटकामागे 11 धावेची गरज असणार आहे. तो म्हणजेच बॅटिंग करणारा संघ श्री गणेश कुदे संघ. कालच्या दिवसामध्ये आपण क्रिकेटचा थरार, क्रिकेटची रणधुमाळी या खानावच्या मैदानावरती अनुभवली आणि अंतिम 2 मध्ये म्हणजे सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ, सेमीफायनल नाही तर फायनल मध्येच आपण म्हणू शकतो, तो म्हणजेच आई वरदारी सुडकोली या संघाने मात्र मजल मारलेली आहे. आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला एक संघ जो मिळणार आहे तो डायरेक्टली फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड मध्ये असणार आहे. एका बाजूला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कुल ते चिंचोटी मधील एक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला रामराज विभाग येथील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मी काल सुद्धा एक उल्लेख केला होता की आमच्या या ठिकाणी खालचा पट्टा आणि वरचा पट्टा असं या ठिकाणी नाव दिलं जातं, तर एक संघ खालच्या पट्ट्यातील आहे आणि दुसरा संघ हा वरच्या पट्ट्यामधील आहे. आता या दोघांमध्ये क्रिकेटचा हा द्वंद्व, क्रिकेटचा महासंघर्ष मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 12 बॉल मध्ये 22 धावा पूर्ण करायच्या आहेत. ओहो, बॅकफुटला गेला, यावेळेस स्लॅश करायचा होता, स्क्वेअर कट फटका मारायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतल्या दिशेने वळवण्याचं काम करतोय आणि पहिलाच बॉल मैदानावरती डॉट आलाय. 11 बॉल 22 धावेची गरज. प्रति चेंडू मागे तुम्हाला 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. फुलटॉस बॉल आणि इथे सरळ पाठवून दिले. पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा. चेंडू ओव्हर द रोप. NSC ब्रँडेड चौकार.
अंपायरचा डिसिजन हा फायनल असणार आहे आणि त्यानंतर फक्त रिव्ह्यू घेण्याचा अधिकार सुद्धा पंचांनाच आहे, याची नोंद प्रत्येक खेळाडूने मात्र घ्यायची आहे. मैदानावरती आता येणारी 11 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. मॅच मात्र पूर्णपणे इथे दोनही संघांच्या बाजूने आता जाऊ शकणार आहे, कारण इथून जर आपण पाहायला गेले तर आता अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघाला प्रत्येक बॉल हा विचारपूर्वक मैदानावरती टाकावा लागणार आहे. त्याच वेळेला श्री गणेश कुदे संघाला या मैदानावरती सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागणार आहे. कधी अटॅक करायचा आहे, कधी डिफेन्स खेळायचा आहे, कधी हवी व्हायचं आहे, हे आता या ठिकाणी डिसाईड करावं लागणार आहे. 11 बॉल 17 धावेची गरज आहे. श्री गणेश कुदे संघ प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि इथे मात्र फ्री हिट होती, हे मात्र विसरून चालणार नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड इथे सुहास थळेचं मात्र पाहायला मिळालं. कारण धरणी गुरुजी, बऱ्याच वेळेला आपण असं चित्र पाहतो, खेळाडूला माहित नसतं की अगोदरचा बॉल न होता आता फ्री हिट आहे आणि सेलिब्रेशन साठी चेंडू मात्र हवेमध्ये उडून देतो आणि तेव्हा मात्र 3-4 धावा अगदी फलंदाज काढत असतात. अशी दृश्य मी बऱ्याच वेळेला पाहिलेली आहेत. पुन्हा एकदा निमिष, चांगला फटका आणि फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त कॅच पकडले. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मैदानावरती आता एक महत्वपूर्ण विकेट मात्र आलेला आहे. आता 9 बॉल मध्ये 16 धावा पूर्ण करायच्या आहेत. दोनही संघ येथे प्रयत्न करत आहेत, संघर्ष करत आहेत. कारण नवतून खानावच्या या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की अलिबाग ते सुडकोली किंवा त्याहून पुढे जी बरीचशी गावं आहेत, पहिल्यांदाच कोणाचं तरी स्वप्न पूर्ण होणार आहे. मालिकावीर म्हणून बाईक कोण जिंकणार आहे. तुम्ही टॉस बॉक्स पाहिला असाल ते 2 बाईक मात्र त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यापैकी ग्रामीण या पट्ट्यामधील कोणता खेळाडू या बाईकवरती आपलं नाव या ठिकाणी लिहिणार आहे हे पाहण्यायोग्य असणार आहे. त्यासाठी तुमचा संघर्ष, तुमची मेहनत ही मात्र इथे करावी लागणार आहे. पुन्हा एकदा निमिष राऊत, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, तोपर्यंत चेंडू मात्र गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. नो ईस्ट नो वेस्ट, आलाय चौकार बेस्ट. थँक्यू. हॅरी अंपायर आपल्याकडे आहेत, परंतु आपल्याकडे तर जवळपास 50 एक हॅरी अंपायर आहेत. सगळेच त्याप्रमाणे डान्स करतायत. थँक्यू सो मच. 8 बॉल 12 धाब्यांची गरज. चांगला फटका, बॅटची एज कॉट बेन द विकेट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती माझे मित्र सन्माननीय संतोष दक्षीकर अर्थातच या ठिकाणी आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर पुन्हा एकदा मैदानाकडे होऊयात. 7 बॉल मध्ये 12 धावेंची गरज आहे. मॅच मध्ये अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी संघाने पूर्णपणे वापसी केलेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटवते की श्री गणेश कुदे संघ आता आरामात इथून आपला विजय प्राप्त करेल की काय, परंतु आपल्या पट्ट्यामध्ये शेवटल्या क्षणापर्यंत झुंज देणारा संघ किंबहुना आम्ही जिंकू शकतो हा आशावाद सातत्याने त्यांच्या मनामध्ये ठेवणारा संघ म्हणून अभय स्पोर्ट्स कुंट्याची गोटी संघाची ओळख आहे आणि ते त्यांनी आता मात्र करून दाखवले. 7 बॉल मध्ये 12 धावेंची गरज. सेकंड राऊंडचा हा सामना मैदानावरती रंगतोय. तर पुन्हा एकदा निमिष राऊत राईट अबोर्ड द विकेट.
ओहो, इथे मात्र शफल झालाय, पंचांकडे दाद मागितलंय, शेवटला बॉल मैदानावरती आता डॉट आलाय. आता 6 बॉल मध्ये 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रीतम पाटील कळवा पेन, तसेच प्रशांत बांदिवडेकर पेन, पुरुषोत्तम भगत थेरोंडा अलिबाग आणि आमचे आजचे अंपायर्स हॅरी डान्सिंग अंपायर, या 4ही अंपायरचं हार्दिक स्वागत. तसेच समालोचकाच्या भूमिकेमध्ये कैलास कर्णेकर, इम्रान बुखारी, यासिनजी मर्चंट सर, या तिघांचा देखील हार्दिक आभार. आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे योगेश, आपल्याच वळवी गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, अर्थातच या ठिकाणी आमचा आवाज पोहोचवण्याचं त्यांनी काम केलंय. तसेच या ठिकाणी लाईट्स जे आपण या मैदानावरती पाहतोय, ओमकार लाईट्स मालक आहेत अनूप मंगेश पाटील कुरुळ, यांच्या वतीनं या मैदानावरती संपूर्ण ही लाईट त्यांनी प्रोव्हाइड करण्याचं मात्र काम केलंय. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून मात्र करण्यात आलेलं आहे. वळूयात मॅच कडे. 6 बॉल 12 धावेची गरज, अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय. नाव आहे बऱ्याच वर्षांचा अनुभव असलेला अभय राऊत मैदानावरती. पहिलाच बॉल अंपायर्स कडे जोरदार अपील केली, परंतु पहिल्या बॉल वरती इथे डॉट आलेला आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय निनाद पाटील. श्री गणेश कुले संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याची खेळ मी बऱ्याच मैदानावरती पाहिलेली आहे. ऍज अ पिन चिटर म्हणून ज्याची ओळख आहे. कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारण्याची क्षमता, ती ॲबिलिटी मात्र निनाद पाटीलकडे आहे. परंतु त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अभय राऊत सुद्धा कमी नाहीये. पहिलाच बॉल डॉट आलाय. आता 5 बॉल मध्ये 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऑन साइडला व्ही रचना एक लॉंग ऑन तैनात केलाय. डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. दुसऱ्या बॉल वरती चेंडूला उडवलंय, परंतु लँड मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कॅच ड्रॉप मैदानावरती झालाय आणि इथे 1 धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. इंटरेस्टिंग मॅच. कॅच ड्रॉप झाले मैदानावरती. पुन्हा एकदा तुम्हाला मॅक्सवेलची आठवण करून देतोय. कॅच सोडल्यानंतर स्वतः इंज्युअर्ड झाला. कोणत्याही प्रकारची फुटवर्क मुवमेंट न करता त्यांनी लगावलेले षटकार मला अजूनही आठवत आहेत. आम्ही नेहमी म्हणतो की बॅटिंग करत असताना तुमचं फुटवर्क मुवमेंट पाहिजे, परंतु त्यावेळेला मॅक्सवेलने फुटवर्क मुवमेंट केलं नव्हतं आणि मात्र ती मॅच नाही जिंकला तर तो वर्ल्ड कप जिंकला होता. हे कॅच सोडल्याचा इथे मात्र आता परिणाम नक्कीच दिसून येणार आहे. कॅच ड्रॉप केला, 1 धाव खर्च झाली आहे. आता 4 बॉल मध्ये 11 धावा पूर्ण करायच्या आहेत. संपूर्ण प्रेक्षकांचा आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. या मैदानाच्या चहूबाजूला आपण नजर मारली तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच आपल्याला पाहायला मिळतात. दर्णे गुरुजी. येणारे 4 बॉल 11 धावेची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आता ओमकार पवार. जोरकस अपील केले, बॅटची हलकीशी कडा घेतली, बॅटचा स्पर्श झालाय. फलंदाज ओमकार बाट. थँक्यू सो मच. 4 बॉल 11 धावेंची आता 3 बॉल मध्ये 11 धावेंची गरज आहे. 3 चेंडूने 11 धावा. अगोदरची सुद्धा मॅच आपण पाहिली असेल तर अशाच स्वरूपाची आली होती आणि त्यावेळेस मात्र श्री गणेश कुडे संघाने विजय प्राप्त केला होता. तेव्हा श्री गणेश कुडे संघ फिल्डिंग करत होता, आता मात्र बॅटिंग करतोय. 3 बॉल 11 धावेंची गरज. गोलंदाज अभय राऊतचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण समोरच्या फलंदाजांना रोखण्याचं काम तो करतोय. आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय सुमित वरती संपूर्ण जबाबदारी असेल. ओहो, यावेळेस बॅटची कडा घेतली आणि चेंडू मात्र त्रिफळ उद्ध्वस्त. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नेक्स्ट जो सामना होणार आहे झारखंड विरुद्ध वनवली.
दोन्ही संघांच्या कॅप्टनला आणि मालकांना विनंती असेल की आपल्या खेळाडूची लिस्ट आमच्या टेक्निकल टीम मध्ये अर्थातच युट्यूब कडे सबमिट करायची आहे. 2 बॉल 11 धाबींची गरज आहे. 2 चेंडू आणि 11 धाबींची गरज आहे. मैदानावरती आता नवीन फलंदाज प्रस्थान करतोय तो म्हणजे सूरज. सूरज आपल्या संघाला सूरज दाखवणार का? अगदी दोन बॉल मध्ये 11 धाबींची गरज. प्रेक्षकांचं लक्ष या मॅच कडे. या बॉल वरती मोठा फटका येणं अपेक्षित आहे. सूरज कडे संपूर्ण जबाबदारी असणार आहे. पहिलाच बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला मात्र पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय मॅच रंगले मैदानावरती. बऱ्याच प्रेक्षकांना वाटलं होतं की आता अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघ या मॅच मध्ये आपलं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित करतोय की काय. आणि अशा वेळेला एका षटकाराने या मॅचला पूर्णपणे कराटणी आता बसलेली आहे. येणारा 1 बॉल मध्ये 5 धाब्यांची गरज. ऍज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या 5 धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे एखादा मोठा फटकाच तुम्हाला इथे या सामन्यामध्ये विजयश्री मात्र खेचून देऊ शकतो. श्री गणेश कुदे संघ की अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघ टाइमावरती सूरजच्या बॅट मधून त्याने एक षटकार लगावलाय आणि आता एका बॉल मध्ये 5 धावेची गरज. पिन ड्रॉप सायलन्स मैदानावरती. पहिलाच शेवटला बॉल. शेवटला बॉल. येथे मात्र फटका फसलाय. कॅच मात्र येथे पकडलाय. ड्रॉप केला माहिती नाही पण तो अभय स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघ सेकंड राऊंड मध्ये होतोय विजयी. थँक्यू. तर दर्णे गुरुजी मी अगोदर सांगितले होते की या कैलास खानेकर 1 मिनिट. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रसाद चव्हाण पुरस्कृत साई झालखंड या संघामध्ये आपल्याला 4 आयकॉन खेळाडू पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी खरं तर मी ज्या खेळाडूंची नावं घेतो त्यांनी लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. मयूर वाघमारे एक टेनिस क्रिकेट मधले मोठं नाव. त्यांना व्यासपीठावरती आपण यायचं आहे. त्यांच्या समवेत याच मैदानावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावणारा रजत मुंडे सुद्धा आलेला आहे. त्याला सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि या मैदानावरती पहिल्यांदाच